संधी नवीन, त्याला शोधणारे जुने आपणच. मोडलेल्या स्वप्नांना पुन्हा एकदा नव्याने जोडणारे ते जुने पुन्हा आपणच. नमस्कार मित्रांनो, नवीन वर्ष सुरू झाले आणि नवीन वर्ष म्हटलं की नवीन संधी, नवीन स्वप्न, नवीन उद्देश, नवीन गोल, नवीन सवयी, नवीन आशा, नवीन जिद्द. आजच्या चर्चेत आपण विचार करूया की हा वर्ष कसा फक्त नवीन नाही तर आयुष्य बदलणारा ठरू शकतो. सो लेट्स स्टार्ट. तर मित्रांनो, वेळ आली आहे पुन्हा एकदा स्वतःला शोधण्याची. सुरुवात स्वतःपासून करा. कधी विचार केलाय तुम्ही कोण आहात? तुमची खरी ताकद काय? तुमचे उद्दिष्ट काय? दररोज स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी आज काही नवीन केलंय का? आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं तर मग तुम्ही नक्कीच योग्य दिशेवर चालताय. जुन्या, वाईट आणि मोडीत टाकण्यायोग्य सवयी सोडाव्या लागतील. सवयी चांगल्या असल्या की आयुष्य खूप चांगलं बनतं. आणि काही सवयी तुम्हाला नक्कीच मागे खेचत असतील. काही उदाहरणं घेऊया. जसं वेळ वाया घालवणे, सतत तक्रार करणे, दुसऱ्यांवर अवलंबून राहणे, नेहमी दुसऱ्यांमध्ये चुक्या काढणे, स्वतःकडे लक्ष न देता दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावून पाहणे, लक्ष स्वतःवर केंद्रित न ठेवता दुसऱ्यांवर केंद्रित ठेवणे. अशा काही सवयी ओळखा आणि त्यांना हळूहळू बदलायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यात तुमचं लक्ष फक्त आणि फक्त स्वतःवर केंद्रित असलं पाहिजे, तरच तुम्ही योग्य दिशेनं प्रगती करू शकता. हा माझा पर्सनल अनुभव आहे. एखादा छोटासा सकारात्मक बदल घडवा, अगदी छोटासा. दिवसाची सुरुवात एखाद्या ध्यानाने किंवा स्वतःसोबत फक्त 10 मिनिटं शांत बसून करा. फक्त 10 मिनिटाचा हा शांतपणा तुमचं मन शांत करेल, तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः पाऊल उचला. खूप वेळा आपण स्वप्न बघतो पण पहिला पाऊल टाकायची हिंमत होत नाही. हे वर्ष त्या हिमतीसाठी आहे. जसं मी सुरू केलंय माझा चॅनल, खूप हिंमत लागली मला. अगदी 2 वर्षापासून मी विचार करत होते की चॅनल सुरू करायचं आहे. मग फायनली हिंमत केली. छोटासा का होईना एक पाऊल उचला. ह्या वर्षात तुम्ही किती पुढे जाल याची तुम्हाला कल्पनाही नाही. फक्त आणि फक्त तो एक पाऊल, पहिला पाऊल, आणि तुम्ही पुढे जाणार याची खात्री. मग तो पाऊल लवकरच उचला. स्वतःच्या स्वप्नांकडे उचला, जेही तुमचं स्वप्न असेल. महत्वाचा टप्पा, कृतज्ञ व्हा, आभार माना. तुमचं जीवन किती सुंदर आहे हे जाणून घ्या. रोजच्या दगदगीत कित्येक गोष्टी आपण गृहीत धरतो, नाही का? अगदी छोटीशी गोष्ट सांगावी ना, तर सकाळी डोळे उघडणं आहे खूप मोठा विषय. समजणाऱ्याला समजेलच, पण सकाळी डोळे सगळ्यांचेच उघडतात असं नाहीये. कृतज्ञ व्हा त्या गोष्टीसाठी. अगदी सकाळची सुरुवात की आज आम्हाला डोळे उघडायला मिळाले. शेवटी काय, मशीन आहोत ना. ह्युमन बॉडी किती दिवस साथ देणार, पण तो एक दिवस आणखी मिळाला त्यासाठी सदैव हात जोडून देवाला थँक्स गिव्हिंग करा की एक दिवस तू आम्हाला पुन्हा एकदा दिला. जो वेळ आपण कुटुंबासोबत घालवतो, कधी कधी गृहीत धरतो पण नाही.
कित्येक लोकांना तो वेळ भेटत नाही, त्यांच्या नशिबात नाही. एखादी चांगली नोकरी असणं, उद्योगधंदा असणं. मी जनरली प्रत्येक गोष्टींसाठी आभारी असते परमेश्वराची, की त्यांनी मला इतकं सुंदर जीवन दिलंय आणि त्यांनी माझी साथ कधी नाही सोडली. कृतज्ञ व्हा. तुमच्याकडे जे काही आहे ते तुमच्याकडे आहे, त्या गोष्टीसाठी थँक्सफुल राहा. इतरांसाठी नक्की काहीतरी करा. आपलं जीवन फक्त स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी पण जगा. समाजाला तुमचं देणं लागतं, हे विसरू नका. काही नाही तर काहीतरी, अगदी छोटासा दान जरी असेल ना, तोही समाजाला तुमचं देणंच झालं. आणि ते तुम्ही करायलाच हवं. तुमची जिम्मेदारी म्हणून, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती तुम्हाला पार पाडलीच पाहिजे. एखाद्याला प्रेरणा द्या, एखाद्याला मदत करा. तुमच्या एका छोट्याशा कृत्याने ना खूप मोठा बदलाव होऊ शकतो एखाद्याच्या जीवनात, समाजात. आजचा हा विषय मी का निवडलाय, मी का तुम्हा सगळ्यांना हे सगळं सांगते, कारण आयुष्य हे एका क्षणात नाही बदलणार. ते तुमच्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी, तुमच्या निर्णयांनी नक्कीच बदलेल. जशी कविता होती, मोडलेले स्वप्न पुन्हा एकदा जुडू शकतात, फक्त सुरुवातीचा तो एक पाऊल उचलणं गरजेचं आहे. तर मग तुमचा कुठला छोटासा निर्णय, छोटासा बदल असेल जे तुमचं आयुष्य बदलू शकतं, हे मला कमेंट्समध्ये. 2025 हा तुमच्या माझ्या आयुष्याचा सगळ्यात सुंदर आणि यशस्वी वर्ष नक्कीच बनू शकतो. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सगळ्यांसाठी सकारात्मक आणि यशस्वी ठरो. चहासोबत चर्चेमध्ये पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत छोट्या छोट्या बदलांची सुरुवात करा, कारण मोठ्या यशाचं मूळ हे छोट्या छोट्या पावलांमध्ये लपलेलं असतं. थँक्यू.